हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण भरपूर दिवसानंतर लॉंग व्लॉग टाकत आहोत. तुम्ही फक्त सपोर्ट करा आणि उद्यापासून पण आपण असेच लॉंग व्लॉग टाकणार आहे. जर तुमचा सपोर्ट राहिला तर आपण दररोज नवीन लॉंग व्लॉग टाकणार आहोत. तर सुरू करूया आपण आपल्या व्लॉगला. तर मित्रांनो, आज आपल्या इकडं आलेला होता बिबट्या. तर रीड त्याचे काही पंजे ते मी तुम्हाला दाखवतो. बिबट्या म्हणजे एक नाही ते दोन होते. ते इतके मोठे मोठे होते की बघणारा डायरेक्ट धासरून जात होता. इड एक पहिला पंजा, इड दुसरा, इड तिसरा हा पंजा इथं. म्हणजे आज इथून दोन बिबटे आले होते. तर मग इथं त्यांचे काही पायांचे निशाणे इथं आणि ते तिथं. तर आल्याच्या नंतर ते ह्या ऊसातून आले आणि तिकडं बागेमध्ये पळून गेले. दोन होते. आज मग 15-20 जण आले होते. मग तो बागामध्ये पळून गेले ते दोन्ही पण बिबट्या. त्याच्या अफरूनने तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखवतो, पण मग त्या व्हिडिओ खूप अशा ब्लर आलेले होते. ते खूप लांब होते आणि मी असं नाजूक असे व्हिडिओ घेतलेले आहे. आणि बिबट्या गेल्याच नंतर, सारे लोक गेल्याच नंतर मी त्या पंजांची व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो होतो, कारण लोक इकडे येऊन देत नव्हते. बिबट्या असताना मी आलो होतो, पण मग तो बागेत असल्यामुळं त्या तिकडं उभा होता तो रोडनी सरळ. पण मग आपल्या कॅमेऱ्याने झूम केल्याच नंतर व्हिडिओ खूप असा ब्लर आला. सुरुवातीला ते दोन्ही बिबटे इकडं झेप घेत होते एकामेकाच्या अंगावर. तर मग ते सुरुवातीला ऊसातून निघले. मग तिकडं शेळी बांधलेली होती त्या घरापाशी आणि 4 जण बसलेले होते. ते दोन्ही बिबटे आपल्या कमराच्या वरती, त्यांची हाईट आणि खूप असे जाडजूड होते. तर मग ते तिडं जे बसलेले लोक होते ते पूर्णपणे धासरून गेले. त्यामुळं सगळे लोकांना आरडाओरडा झाल्याच नंतर खूप आज लोक आलेले होते. तर मग बिबट्या तिकडं पळून गेला. तुम्ही व्हिडिओ बघू शकता बिबट्याची, ब्लर आलेली पूर्ण व्हिडिओ बघून जा. गेले का? या इथं पुढे फार तिकडं इकडे घुसले आता खाली. वर येऊ राहिले. वर आला कुठं दिसत? तो काय तेव्हा दोन आहे बरं का, तुम्ही इकडचा बिबट्याचा व्हिडिओ बघितलाच असेल. तर आता आपण निघू डायरेक्ट घरी जाऊन आपल्याला असे भरपूर काम आहे. सो गाईस, तुम्ही आज आपल्या इकडे आलेले ते 2 बिबटे बघितलेस. तर आता आपल्याला झालेलं होतं खूप वेळ. तर मी घेतो आपल्या गायांचं आवरून. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.